काल वैष्णवीनी सासरच्या सासरवासाला त्रस्त होऊन शेवटी स्वतःचा प्राण गमावला। का तुमच्या मुलीचं लग्न करताना घर, पैसा, प्रतिष्ठा बघणं गरजेचं आहे? कदाचित वैष्णवीच्या पप्पांनी पैसा न बघता स्वभाव बघितला असता तर आज वैष्णवी आपल्या सोबत असती। ज्या मुलीला तुम्ही 20-22 वर्ष फुलासारखं जपता, शेवटी तिचं आयुष्य थोड्याशा पैशासाठी, कारसाठी आणि सोन्यासाठी विकून टाकणार? लग्न म्हणजे सेटलमेंट आहे का? नाही, हे तिचं नवीन आयुष्य आहे आणि आयुष्य हे सुंदर असलं पाहिजे, त्रस्त नाही। बाबांनो, आता तरी जागे व्हा, ठामपणे आपल्या मुलीच्या पाठीमागे उभे राहा। वैष्णवी तर गेली, पण आणखी किती वैष्णवी जाणार? जर तुमच्या मुलीला सासरमध्ये त्रास होत असेल ना, तर त्या बावळट लोकांना बिलकुल समजून सांगत बसू नका। तुमच्या मुलीला लगेच तुमच्या घरी घेऊन या आणि 4 लोक काय म्हणतील याचा विचार तर बिलकुल करू नका, कारण की लेक तुमची आहे, लोकांची नाही। अहो, तिच्या नंदेनी 2 महिन्यापूर्वी एवढी तिला मारली, तिच्या अंगावरती तुकली। नवऱ्याचे जावयाचे म्हणजे मी पाय पकडलेले, नंदेचे पाय धरले, सासूचे पाय धरलेले। तिथं चुकत असेल तर हात जोडून पाय जोडून काय करायचं? माझ्या मुलीचा संसार वाचवायसाठी आम्ही खूप प्रयत्न केले।